जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. मी चाललो आता नवागाव धंद्यावर. आपल्याला जायचं आहे कम से कम 7 किलोमीटर आपल्याला दूर जायचं आहे. ही आपली लारी आहे. आपण त्याच्यामध्ये घरगुती लागणारा माल जसं साबू ठेवायचा बॉक्स, ग्लास, लहान आरसे, चाकू अशी वस्तू ठेवतो. आपल्याला तरी कम से कम 2-2.5 तास लागणार, कारण आपण पायी आहे. बघू आता काय नाही. बघू शकता तुम्ही रस्ता. चला जाऊया. ऊन भरपूर आहे म्हणून डोक्यावर ते एक रुमाल आणि टोपी हे बांधलंय. एवढा उन्हामध्ये जायचं म्हणजे खूप मुश्किल आहे, खूप कठीण काम आहे. एवढा दूर जायचं 7 किलोमीटर, पण पोटा पाण्यासाठी करावं लागतं. आपण दिवसभरामध्ये आपण रस्त्यामध्ये काहीच आपली बोनी झाली नाही होती. देवाच्या कृपेने आपल्याकडे एक कस्टमरने 450 रुपयाचा माल घेतला. आता आपण सलसाडी नवागावपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर सलसाडी आहे. आपण तिथं जात आहे. नवागाव आपलं फिरायचं बाकी आहे. नवागाव सलसाडी लहान गाव आहे. सलसाडीमध्ये फिरून सण आपण वापस नवागावमध्ये फिरू आणि रात्री आपण घरी जायला निघू. जय महाराष्ट्र. हे बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला सांगायचे विसरून गेलो. हे सलसाडी रस्ता आहे. सलसाडीकडे जातो. इकडं बाजूला आपलं केळीचं शेत आहे आणि ह्या बाजूला केळीचे शेत होतं, पण ते आता सध्या तोडलंय. इकडे आपला नवागाव रस्ता आहे. सध्या ऊन पण भरपूर आहे आणि हवा पण खूप चालू आहे. बघूया सलसाडीला कितीचा धंदा होतो. चला ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपण सलसाडीमध्ये 640 रुपयाचा धंदा केला आणि आपण नवागावमध्ये 450 रुपयाचा धंदा केला. एकूण आपल्याकडे आता आहे 1090. अजून आपलं नवागाव फिरायचं बाकी आहे. आता संध्याकाळी झाली. संध्याकाळचे
6 वाजेमध्ये येत आहे. बघू, आपला 2000चा टार्गेट आहे. प्रयत्न करू आपण, होता का बरं. चला भेटूया नवागावमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता मी घरी आलो. आज आपला 2000 रुपयाचा टार्गेट होता, पण तेवढा काय झाला नाही. 1860 रुपये आले. काय हरकत नाही. आपला माल सरला आहे. काल आपल्याला माल घ्यायला जायचे आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला फॉलो करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय खानदेश.